लग्नमंडपात आता बरीच शांतता होती. बहुतेक आता सर्व पाहुणे मंडळी परत गेली होती. कार्यालय सोडायचे होते म्हणून मागची आवराआवर चालू होती. मामा मामी आणि शरद एवढीच घरची मंडळी होती. शालिनीने तेवढ्यात आईला भेटून घेण्याचे ठरवले. ती तशीच पटकन माडीवर गेली. एका बाजूच्या छोट्या खोलीत तिच्या आईचा अस्थिपंजर देह पडलेला होता. त्या सुरकुतलेल्या देहातील जीव पाकोळीगत झाला होता. कसाबसा देहाने तो धरून ठेवला होता. शालिनीचे 4 हात झाल्याचे पाहण्याची इच्छा धरून भिंतीकडे तोंड करून शालिनीची आई अश्रू गाळत होती. शालिनीच्या पैंजणांचा आवाज आईच्या कानावर पडला. तिने मान फिरवली. मायलेकींची नजरानजर झाली. शालिनी धावतच आईजवळ आली. आई, एवढाच उद्गार तिच्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडला. अश्रूंचा पूर वाहू लागला. आईचा कृश हात शालिनीच्या मस्तकावरून फिरत होता. आईचे डोळे पाझरत होते. शब्दच मूक झाले होते. खूप बोलायचे होते, खूप सांगायचे होते. शेवटचे कारण शालिनी आता दूर जाणार होती. निरोपाचा, विरहाचा तो क्षण इतका व्याकुळ करून टाकणारा होता की फक्त हृदयाची भाषा स्पर्शाद्वारे दोघी बोलत होत्या. बऱ्याच वेळाने आवेश ओसरल्यानंतर हळू आवाजात आई म्हणाली, शालू, लग्नात खूप भांडणं, रुसवे फुगवे असं ऐकलं होतं. आपल्याला शक्य होतं तेवढं आपण केलं. आता पुढे काय होईल हे परमेश्वरच जाणे. पण शाले, तुला एकच सांगते, जर तुला कोणी त्रास दिला किंवा कोणताही बरा वाईट प्रसंग तुझ्या आयुष्यात आला तर नुसतं सहन करत बसू नको. इतकी वर्ष तू बरंच काही सोसले आहे, पण आता मात्र अन्यायाचा प्रतिकार कर. शक्यतो आपल्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न कर. उजळ माथा कर. आई एवढंच बोलली. तिला धाप लागली होती. आईच्या शब्दांचा खोल अर्थ शालिनीला त्यावेळेस उमगला नाही, पण ती खूप अस्वस्थ झाली. आई, तू माझी काहीही काळजी करू नकोस. मला वाईट एवढंच वाटते की यापुढे तुझी सेवा कोण करणार? मामीनं नीट लक्ष दिले नाही तर? तुझे हाल हाल होणार असे झाले तर मला कळव. कोणाच्याही हाती निरोप पाठव आणि हे पैसे ठेव. आहेरात मिळालेल्या 2-3 पाकिटं शालिनीने पदराच्या आड रुमालात लपवून ठेवली होती. मामीच्या नजरेच्या पहाऱ्यातून तिने आईच्या स्वाधीन केली. अगं नको नको, हे कशाला? मी कोणाकडून तरी पत्र घेईन लिहून. पण तू मात्र माझा उपदेश लक्षात ठेव. संसारात पिचून राहू नकोस. जर संकट आले तर बाहेर पड. वाटेल ते कर, पण सोन्यासारखा जीव गमावू नकोस. कुठली अंतरशक्ती तिला असे बोलायला भाग पाडत होती हे शालिनीला कळेना. ती आईकडे एकटक पाहत होती. पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल तर आईला लागली नसेल की हल्ली रोज वर्तमानपत्रातून सुनेला मारल्याच्या बातम्या ऐकून आईच्या दुबळ्या मनाने धसका घेतला असेल. आपल्याच नवविवाहित मुलीला सौभाग्यवती भव, सुखी राहा असा आशीर्वाद देण्याऐवजी जरा काही बरा वाईट प्रसंग आला तर उजळ माथा करायला कचरू नको. आपल्या पायावर भक्कमपणे उभी राहा असा आशीर्वाद आत्तापर्यंत कोणीतरी दिला आहे का? आणि तो सुद्धा आईने. शालिनीच्या मनात उगाचच एक कळ उठली. क्षणभर तिला आईचा राग आला. तिचे मन खट्टू झाले. नकळत तिच्या अंगावरचा आईचा हात बाजूला झाला. जवळच्या रुमालाने तिने डोळे टिपले. आजूबाजूला पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. शालिनीला हायसे वाटले. कोणी ऐकले तर काय म्हणतील? अतिस्नेह, पापशंखी आपल्यावरील अतीव प्रेमामुळे आईला असे वाटले असेल का? आपल्याबद्दलच्या काळजीमुळेच आईच्या मनात वाईट विचार तर येत असतील का? मन चिंती ते वैरीनं चिंती. शालिनी आईच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. इतक्यात जिन्यावर दणादणा पावलं वाजली. हे ग काय शाले, किती वेळ झाला? सगळे खोळंबलेत. ही काय निरोप घेण्याची रीत आहे का? जगात काय इतर मुलींची लग्न होत नाहीत? पण इथे सगळं वेगळं आहे. मामीच्या शब्दातील विखाऱ्याची सवय अजूनसुद्धा या क्षणी शालिनीच्या झालेल्या हळव्या मनाला मामींचे शब्द सहन झाले नाहीत. तिचे डोळे पुन्हा भरले. बरं आई, मी येते असे म्हणून तिने आईला वाकून नमस्कार केला आणि ती मामीबरोबर खाली गेली. शालिनीच्या आईला तिची पाठ दिसली. त्यांना वाटले शालिनीबरोबरच आपल्या आयुष्याने आपल्याकडे पाठ फिरवली असती तर किती बरे झाले असते.
परमेश्वराने कुठली गोष्ट आपल्या स्वाधीन ठेवली आहे? शालिनी होती म्हणून माझे वैधव्याचे वैराण दिवस कटले. ती हिरवळ आता गेली. शालिनी सासरी जाऊन आता 6 महिने झाले होते. 2-4 वेळा ती माहेरी येऊन आईला भेटून गेली. तिचा हसरा प्रफुल्लित चेहरा, भरलेली अंगयष्टी पाहून शालिनीच्या आईला खूप आनंद झाला होता. शाले, तू सुखी आहेस ना? सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या झाल्यात ना? हा प्रश्न 10 वेळा तरी त्यांनी विचारला असेल. हो आई, मी खूप सुखी आहे. घरातील सर्व मंडळीही चांगली आहेत. चांगली वागतात माझ्याशी. मी सगळं घरकाम बिनबोभाट्या करते म्हणून माझी सासू माझ्यावर खूप खुश आहे. तू आता लवकर बरी हो पाहू, मग मी तुला नक्की माझ्या घरी घेऊन जाईन राहायला. आता एकदा यांना विचारून बघेन, म्हणजे तुला तेवढाच बदल वाटेल. खरं सांगते आई, माझे हे पहिल्यापासूनचे स्वप्न आहे की मी माझ्या हक्काच्या घरी जाईन आणि आईलाही तिथेच नेईन. मामीच्या कचाट्यातून सोडवेन. खरंच तेव्हा तुझी तब्येत सुधारेल. शालिनीच्या नुसत्या ह्या शब्दांनी सुद्धा तिच्या आईच्या घायाळ मनावर फुंकर घातली गेली. मनाला उभारी आली. शालिनीच्या मुलाला गोष्टी सांगायच्या, शुभंकरोती शिकवायची, अशी रम्य स्वप्न ती माऊली पाहू लागली आणि मनावरचा भार हलका झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर टवटवी आली. शालिनीच्या मामीला वाटायचे की लवकरच शालिनी आईला घेऊन जाईल. तत्पूर्वी गोड बोलून शालिनीच्या आईच्या हातातल्या पाटल्या हस्तगत केल्याच पाहिजेत. आता मामीच्या मनात हीच धुकधुकी होती. गोड बोलून नाटकीपणानेच हे काम साधायचे असे तिने ठरवले. दिवाळीचा सण जवळ आला. पहिला दिवाळी सण जावयाला काहीतरी द्यावं ही शालिनीच्या आईची मनापासूनची इच्छा होती. की लोक कितीही सुशिक्षित चांगले असले तरी घ्यायला लोकांना आवडतंच. त्यातून हा तर जावई. आपल्या हातातील एक पाटली मोडून जावयाला सोन्याची अंगठी आणि मुलीला कानातले द्यावेत. तिच्या सासूला साडी. शालिनीशिवाय या जगात मायेचे असे कोण होते त्यांना? जरी भावाने आसरा दिला होता तरी तो फक्त लोकलज्जस्तव. त्यांच्या रूपाने घरात काम करायला, स्वयंपाक करायला एक चांगलं माणूस मिळालं ही सुप्त भावना त्यांच्या भावाच्या भावजाईच्या मनात होतीच. शिवाय शालिनी होतीच, पण हाच आपला सख्खा भाऊ की काय इतका तो बदलला होता. आजारी बहिणीची विचारपूस करण्याचे सौजन्य त्याने कधी दाखवले नव्हते. मग शालिनीचा दिवाळसण करा हे त्या भावाला कोणत्या तोंडाने सांगणार होत्या? तरीसुद्धा मायेला लाज नसते. त्यामुळे त्या त्यांच्या भावजाईला म्हणाल्या, अगं वहिनी, दिवाळीला जावई बापूंना आणि शालिनीला बोलवावं असं मला वाटतं. पहिलीच दिवाळी आहे ना, म्हणून म्हणते. मी अशी धरणीवर पडलेली, माझा काय भरवसा? हे ऐकताच वहिनीला राग आला. ती म्हणाली, म्हणजे दिवाळी सण करा असंच म्हणायचे आहे ना तुम्हाला? मग स्पष्ट का सांगत नाही? पण हे बघा, असलं काही करायला माझ्यात ताकद नाही. दिवाळी करता करता दिवाळ निघायची पाळी आली. दिवाळ सण काय फुकटात होतो? काहीतरी देणगी द्यावी लागणारच ना. लग्नाची देणी अजून भेटली नाहीत. शालिनीच्या आईच्या पाटल्यांकडे नजर टाकत मामी म्हणाली, माझ्या या पाटल्या मोड असं मी म्हटलं असतं तुला, पण आता तेवढेच सोनं आहे माझ्याजवळ. मी मेल्यावर ते तुमचेच आहे. त्यातूनच माझ्या मैतीचा खर्च करा. असे बोलताना शालिनीच्या आईचे डोळे भरून आले. आपल्या परावलंबत्वाची, असहाय्यतेची त्यांना खूप चीड आली, पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. दिवाळी आली आणि गेली. दिवाळी सण झालाच नाही. शालिनीची सासू खट्टू झाली. येता जाता शालिनीला शब्दांचे फटकारे बसू लागले. एखाद्या सुंदर चित्राचा रंग एकदम विस्कटावा तसं झालं. सरणावर गोवऱ्या गेलेल्यांची मुलगी आम्ही केली, आता कुठली हौसमौज? बाप केव्हाच गेला आणि आई कायमची आडवी. अशा कटू शब्दात शालिनीच्या आईबाबांचा उद्धार होऊ लागला. आपण घरकामानं सासूला जिंकू असा दृढ विश्वास बाळगून सासरी आलेल्या शालिनीला सासूचे हे नवे रूप पाहून धक्का बसला. कोणीही घरी आले तर त्यांच्यासमोर हीच रेकॉर्डिंग चालायची. अहो कसला दिवाळी सण घेऊन बसलात, शिमगाच करायचा बाकी राहिलाय. तरी मी सुभाषला म्हणत होते, मामा मामींच्या आश्रयाला राहिलेल्या ह्या मायलेकी, असली मुलगी नको. पण सुभाषला हीच पसंत पडली. शालिनीला दुःख झाले. एक दिवस धीर करून ती सासूला म्हणाली, मी नोकरी करू का? सगळा पगार तुम्हाला आणून देईन. त्यातून तुम्ही जे हवे ते करा. पण एकसारखा माझ्या आईचा उद्धार नका हो करू. ती आता फार थोड्या दिवसांची सोबतीन आहे.
वा ग वा, म्हणजे तू आमची सून म्हणून नोकरी करणार आणि तुझ्या आईने पैसे दिलेत असे मी समजायचे होय? ते कशाबद्दल? तुमची हौस होण्यासाठी. हे बघ, जास्तच दिवे पाजळू नकोस. आता यापुढे तुझे माहेर बंद आहे काय तिथे? तुझे ते मामा मामी, त्यांना माणूस तरी म्हणायचं? केव्हा एकदा तुला घराबाहेर काढतोय असे झाले होते त्यांना. तुझ्या आईच्या बाबतीत आता ते शक्य नाही म्हणून. शालिनी म्हणाली, मी आईला आणू का 4 दिवस? तिला जरा जागाबदल होईल. सासू म्हणाली, विचार तुझ्या नवऱ्याला. शालिनीचा नवरा प्रथम घुटमळला, पण नंतर त्याने परवानगी दिली. शालिनीची आई जुन्या मतांची होती. मुलीला मूल झाल्याशिवाय तिच्या सासरी जेवायचे नाही, परंतु शालिनीने आईची कशीबशी समजूत घातली आणि आई तिच्या घरी आली. जागेचा बदल, वातावरणातील बदल म्हणून शालिनीच्या आईच्या तब्येतीत थोडासा फरक पडला. चेहऱ्यावर टवटवी आली. शालिनीची सासू वरकरणी आईशी गोड बोलायची, पण मागे मात्र सुनेला एकसारखी घालून पाडून बोलायची. फक्त तिच्या आईच्या हातातल्या पाटल्या हे एक आकर्षण त्यांना होते. एके दिवशी घरातील सर्वजण बाहेर गेले. शालिनी आईजवळ येऊन बसली. आई, कसं वाटतंय इथे तुला? बरं वाटतंय ग, पण जावयाच्या घरात किती दिवस राहणार आहे? आता परत जावं म्हणते. म्हणजे परत त्या खाईतच जायचं ना? अगं, हा जीव झालाय पाकोळीगत, एक ना एक दिवस गळून पडणारच. इतकी वर्ष तिथं काढली, आता आणखी थोडे दिवस. आई, मला खूप भीती वाटते ग, पण काय करू? सर्वांच्या मर्जीविरुद्ध मी तुला इथे आणलं, पण मी स्वतःच मिळवती नसल्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टींना मर्यादा पडते. तुझ्यासाठी एखादी शाल आणावी म्हटलं तरी मला सुभाषकडे पैसे मागावे लागणार. आई म्हणाली, अगं म्हणूनच मी तुला म्हटलं होतं, शक्यतो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न कर. खाली मान घालून जन्मभर परावलंबी जीवन जगण्यापेक्षा ताठ मानेने उझळ माथ्याने जग. बरं, तुला एक सांगायचे आहे. ही पाटली घे, यातून जावई बापूंना एक अंगठी आणि तुला कानातले घे, आणि उरलेल्या पैशातून सासूबाईंना लुगडं आण, वर्ष सणाच्या निमित्ताने. शालिनी म्हणाली, आई, तुझ्या हातात एकच पाटली दिसली तर मामी मला फाडून खाईल आणि तुझेही हाल हाल करेल. त्यापेक्षा आता मी एखादी नोकरी करेन आणि त्याच पैशातून वर्ष सण होईल. बराच वेळ त्या दोघी अगदी शांत होत्या. देवापुढे सांजवात लावण्यासाठी शालिनी उठली. तिच्या मनात एक विचार आला. दिवाळी सण केला नाही तर एकसारखं ऐकून घ्यावे लागेल, आणि आता वर्ष सण झाला नाही तर हे लोक आपल्याला कोंडून मारायला देखील कमी करणार नाहीस. असाच जर प्रसंग आला तर? शालिनीला पुढची कल्पनाच करवेना. सुभाष तसा चांगला होता, पण मनाने दुबळा होता. आईला तो काहीही बोलू शकत नव्हता. ही कोंडी फोडायची तर आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला हवे. मामाकडे परावलंबी जीवनाची चटक तिने भरपूर अनुभवली होती. तेव्हा एकतरी आशा होती की लग्न झालं की ह्या साऱ्यातून मुक्तता होईल, पण आता लग्न झाल्यानंतरही हाच अनुभव येत होता. सगळी नाती फक्त पैशांवरच अवलंबून असतात का? आपल्याला टायपिंग येते तर आपण नोकरी का करू नये? मग कदाचित घरातील आपले स्थान उंचावेल, कारण पैसा हा या मंडळींचा वीक पॉईंट आहे. शालिनी मग त्याच उद्योगाला लागली. काही दिवसातच तिने स्वबळावर नोकरी मिळवली. तिला खूप आनंद झाला. मला नोकरी मिळाली, एके दिवशी तिने सुभाषला सांगितले. किती पगार? 600 रुपये. पगाराचा आकडा ऐकून सुभाष मनातल्या मनात सुखावला. सासूबाईंनाही बरे वाटले. शालिनीच्या जीवनात बदल झाला. ती नोकरीला जाऊ लागली. सगळं घरकाम करून घरातल्या त्या गढूळ वातावरणातून बाहेर पडायला मिळालं म्हणून शालिनीलाही खूप बरं वाटलं होतं. पहिला पगार झाला त्या दिवशी तिच्या आनंदाला सीमा नव्हती. आपणही काहीतरी करू शकतो, आपल्यामध्ये ती क्षमता आहे याची जाणीव होऊन तिचा आत्मविश्वास दुणावला. तिने पेढे खरेदी केलेच, पण त्याबरोबर एक गोष्ट केली, ती ही की आईला 50 रुपयांची मनी ऑर्डर केली. घरी आल्यावर देवापुढे पगार ठेवून नमस्कार केला आणि ते पैसे सासूबाईंच्या हातावर ठेवले. सासूबाईंना मनातून खूपच आनंद झाला होता, पण तो उघडपणे व्यक्त करण्याइतके त्यांचे मन मोठे नव्हते. त्यांनी ते पैसे मोजले आणि म्हणाल्या, हे काय, फक्त 550 रुपये? तू तर 600 रुपये पगार मिळणार होतास असे म्हणाली होतीस. हो, पण 50 रुपये मी आईला पाठवले. काय? सासूबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आईला औषधं पाण्यासाठी उपयोगी पडतील.
मामा मामींना तेवढेच बरे वाटेल. सासूबाई म्हणाल्या, आम्हाला न विचारता? मी सांगणारच होते. आई, मला जर एखादा भाऊ असता तर कदाचित हे करावं लागलं नसतं. पण हल्ली मुलगा आणि मुलगी समानच मानतात. मुलीला मुलाप्रमाणे जर सगळ्या संधी मिळतात तर कर्तव्याच्या बाबतीत मुलीला सवलत कशासाठी? तिनेही वृद्धपणी आईवडिलांची सेवा करणं, त्यांना पैसे पाठवणं हे करायलाच हवे. हल्ली मुली वडिलांच्या इस्टेटीत वाटा मागतात, तर आईवडिलांसाठी खर्च करणे, आईवडिलांना मदत करणे हे आपले कर्तव्य का समजत नाहीत? सासूबाई म्हणाल्या, खूप बोललीस. नोकरीला लागून महिनासुद्धा झाला नाही तर लागली लगेच गरजायला. सासूबाईंचा राग स्पष्ट दिसत होता, पण शालिनीने मनावर विलक्षण ताबा ठेवला. ती म्हणाली, आई, तुम्ही जर माझ्या जागी असतात तर तुम्हालाही असंच वाटलं असतं. सासू गप्प झाली. तशी ती धुमसत होतीच, पण हातातल्या पैशांची ऊब तिला सुखावत होती. तिच्या उभ्या आयुष्यात तिच्या नवऱ्याने सुद्धा कधी सर्व पगार आणून तिच्या हातात दिलेला नव्हता. त्यामुळे ह्या पैशांची तिला अपूर्वाई वाटल्यास नवल नव्हते. हातातल्या नोटा त्यांनी तत्परतेने आपल्या कपाटात ठेवल्या. आता शालिनी नोकरीत चांगलीच रुळली होती. अर्थार्जनामुळे तिच्या आयुष्याला अर्थ आला होता. सासूला विनासायास पैसे मिळत होते म्हणून तीही खुश होती. शालिनी आईला नियमित पैसे पाठवत होती. पण मामा मामींना पैशांची जास्तच हाव सुटली. त्यांना वाटायचे, इतकी वर्ष मायलेकींना आम्ही सांभाळले, त्यामुळे शालिनीने आमचे पैसे परत करावेत, कारण ती आता मिळवती आहे. एके दिवशी शालिनी आईला भेटायला आली. तेव्हा मामीची बडबड सुरू झाली. नुसत्या 50 रुपयांनी काय होणार? औषधाबरोबर दूधही लागतं, कपडा लत्ता आहे, जेवणखाण आहे, कष्ट करावेच लागतात मला. मामीची भुणभुण तिला ऐकायला येत होती. खरे तर तिने ऐकावे म्हणूनच मामी बोलत होती. शालिनी स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, मामी, मी तुझे सगळे पैसे फेडणार आहे, पण थोडे दिवस थांब. माझा पगार वाढ झाला की वरचे सगळे पैसे मी तुलाच देणार आहे. तुम्ही आम्हाला आधार दिला आहे, मी कधीच नाकबूल करणार नाही. त्यावेळेसच जर तू मला नोकरी करायला परवानगी दिली असती तर फार बरे झाले असते. पण आईच्या आजारपणाचे कारण देऊन तू मला घरात डांबून ठेवले. आत्तापर्यंत मान वर करून न बघणारी शालिनी ती हीच का? असा मामीला प्रश्न पडला. शालिनीचे हे नवे रूप तिला सर्वस्वी अनपेक्षित होते. ती शालिनीच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. आई, तू म्हणाली होतीस ना की काही कर, पण स्वतःची पात्रता वाढव. तुझ्या त्यावेळच्या उपदेशाचा अर्थ मला आज कळला. आता मी ताठ मानेने जगेन. आई कौतुकाने शालिनीकडे बघत होती. मामीने शालिनीसाठी चहाबरोबर शिराही करायला घेतला होता. शिऱ्याचा खमंग वास दरवळत होता. शिरा बनवून झाल्यानंतर मामीने त्याचा पहिला घास शालिनीला भरवला. शिरा खात असताना शालिनीने मामीकडे पाहिले आणि तिच्या मनात एक प्रश्न आला की खरंच माणसांपेक्षा पैशाला जास्त किंमत आहे, कारण हे तिने सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी अनुभवले होते. शालिनीने आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडथळ्याला धीराने सामोरे जात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. आईसाठी तिने स्वतःच्या पायावर उभे राहत स्वाभिमानाने जगायचे ठरवले. आज तिच्या हातात पैसा होता, पण त्या पैशांमागे तिच्या आईच्या अश्रूंचे, त्यागाचे आणि आशीर्वादाचे मोल लपलेले होते. शालिनीने केवळ आईचे नव्हे तर स्वतःचेही आयुष्य पुन्हा नव्याने उभे केले. आता ती एक सून, बायको आणि एक जबाबदार मुलगी या सगळ्या भूमिका अभिमानाने निभावत होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.